नमस्कार. झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवायचा आहे. तर इथे हिरवी मिरची आणि लाल मिरची मिक्स केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 लसणीच्या चांगल्या गड्ड्या घातलेल्या आहेत. म्हणजे भरपूर अशी लसूण घातलेली आहे आणि मिरची थोडीशी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये नंतर मग शेंगदाणे थोडेसे असे जाडसर आपल्याला कुटून घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत. त्यानंतर भिडाच्या तव्यामध्ये मी मिरचीचा ठेचा करणार आहे. तर यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालायचे, 1 चमचा जिरं घालायचे आणि जो मिरचीचा ठेचा केलेला आपण म्हणजे पेस्ट केलेली थोडीशी जाडसर, तर ती आपण ह्या तेलामध्ये 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे. आणि इथे शेंगदाण्याचं कूट बघताय थोडंसं जाडसर केलेलं आहे आणि कच्चेच शेंगदाणे घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि थोडीशी हळद घालायचे कलर येण्यासाठी, तर छान असं दिसण्यासाठी म्हणून. तर आता आपल्याला हे सर्व आहे ते मंद आचेवरती चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं. हा ठेचा, मिरचीचा ठेचा एकदम मस्त असं भाकरीबरोबर, डाळ भात आणि मिरचीचा ठेचा असला की काही नको, एकदम मस्त असा ठेचा होतो. लय भारी लागतो. तोंडाची चव वाढवतो. म्हणजे जर तोंडाला चव नसेल तर ह्या प्रकारे मिरचीचा ठेचा नक्की करून बघा. अशाच पद्धतीने आपण एक 10 ते 15 मिनटं आपल्याला हे मिरचीचा ठेचा परतण्यासाठी लागणार आहे. मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे आणि वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर अजून आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. स्टार्टिंगला बघू शकला असता तुम्ही की आपण जेव्हा परतत होतो तेव्हा थोडंसं ओलसर होतं आणि आता थोडासा आपला कोरडा झालेला आहे मिरचीचा ठेचा. छान अशा पद्धतीने हा मिरचीचा ठेचा परतला गेलेला आहे. आरामशीर 3 ते 4 दिवस राहतो आणि फ्रीजमध्ये बोललात तर 8 दिवस आरामशीर टिकतो. एकदम छान असा मिरचीचा ठेचा शेंगदाण्याच्या कुटातला एकदम छान असा आला आहे. काही ठिकाणी ठेचा बोलतात, काही ठिकाणी खरडा पण बोलतात, मिरचीचा खरडा. तर या पद्धतीने मी केलेलं आहे. भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर आणि दही, डाळ भात कशाबरोबर पण तुम्ही खा, एकदम मस्त भन्नाट असा चवीचा हा ठेचा होतो, मिरचीचा ठेचा खरडा. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. एकदम झटपट असा होतो. भाजीला जरी काही नसेल तर हा ठेचा जर बनवला तरी पण एकदम मस्त अशी आयडिया आहे. तर नक्की बनवून बघा आणि मला नक्की सांगा कसा झालेला आहे तो. आणि छान अशा प्रकारे, तर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या